चला आता आपण यांच्या ऑफिसमध्ये येऊया आणि थोडीफार माहिती विचारूया. ओके बस. आता बघा आम्ही फ्लॅट बघण्यासाठी आलो आहे पनवेलमध्ये. आम्ही आलो खांदेश्वर रेल्वे स्टेशनपासून वॉकेबल डिस्टन्सवर ह्यांचं ऑफिस आहे. बुकिंग इथेच होते. आता आम्हाला सुरुवातीला माहिती पाहिजे. आपण फ्लॅट तर बघणार आहोत, बाकी इतर पण माहिती घेणार, पण जे लीगल माहिती काय आहे किंवा जे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्याबद्दल माहिती हे आपल्याला देतील, तर आपण त्यांना विचारून घेऊया. प्रोजेक्ट बद्दल बोलायचं जर गेलं तर प्रोजेक्ट ऑलरेडी आपण एक टाउनशिप मध्ये डेव्हलपमेंट करतोय. टाउनशिप असताना लीगल प्रॉपर्टी आपली म्हणजे MSRDC रेरा रजिस्टर आहे, याच्यापासून सर्व बँक्स मध्ये आपल्याला ते लोन करतात. आणि टाउनशिप मध्ये असले तरी आता बघाल तर ऑलरेडी आपण 750 ते 800 घरं विथ ओसी हँडओव्हर केली. अशा पद्धतीने आपली ही फेज पहिली होती. आता आपण हे विथ ओसी म्हणजे डिलोड केले, तिथे लोक वगैरे राहतात. आणि आता आपण तशा पद्धतीने 2 फेज ऑलरेडी डिलोड करून चौथी पण लॉन्च केली आहे आपण तिथे. चौथी आता माझी ही अंडर कंट्रक्शन मध्ये लॉन्च करतोय आपण. 1.5 एकरच्या लँड पार्सल मध्ये G+7 माझे सगळे टावर आहेत आपले. आणि हा पूर्ण माझा प्रीमियम मध्ये प्रोजेक्ट आहे. माझा एक प्रश्न आहे की या साईट पासून कनेक्टिव्हिटी कशी आहे? ओके, आता साईट पासून कनेक्टिव्हिटी जर बघाल तर प्रोजेक्टच्या जस्ट म्हणजे वॉकेबल डिस्टन्स वरती आपल्याला मुंबई पुणे हायवे भेटतो. दारामध्ये बस स्टॉप असेल, रिक्षा स्टॉप असेल, हा कंटिन्यू चालू असतात रिक्षा वगैरे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची कनेक्टिव्हिटी येते जी अपकमिंग जी आपली कर्जत लाईन आहे पनवेल टू कर्जत, त्याचं जे भिंगार स्टेशन येतं ते माझ्या प्रोजेक्ट पासून अगदी वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. म्हणजे तुम्हाला एक स्टेशनची पण कनेक्टिव्हिटी आहे तिथे, बसेस आणि रिक्षाची पण कनेक्टिव्हिटी आहे तिथे. आता आपण इकडे काय बघूया की आपल्या ज्या सॅम्पल फ्लॅट आपण बघायला चालू आहे ना त्याच्या जवळपास आपल्याकडे काय काय फेमस लोकेशन्स आहेत. ओके, आता हे आपले समोर जे ब्रिजेस आहेत ह्याच्याबद्दल जरा मला माहिती द्या. हे जे समोर तुम्हाला ब्रिज वगैरे दिसत आहेत ना, हे डायरेक्टली एअरपोर्टला कनेक्ट करणारे ब्रिज आहे. ओके, म्हणजे आता जसं तुम्ही मुंबईमध्ये बघितलं असेल एअरपोर्टच्या बाहेर म्हणजे बऱ्यापैकी ट्रॅफिकचा इश्यू वगैरे होतो. तसं आता हे जे एअरपोर्ट बनतंय ना ते पूर्ण तुमचं ट्रॅफिकचा इश्यू वगैरे पूर्ण क्लिअर केलाय. म्हणजे ही जी सिटी वगैरे डेव्हलप करतात आता त्याचा बऱ्यापैकी यांनी जसा प्लॅन करून हे डेव्हलपमेंट झाले. अजून एक कनेक्टिव्हिटी ब्रिज मला दिसतोय, त्यांना विचारूया आपण. आता हा जो समोरचा ब्रिज हा कसला आहे? हा समोर जो दिसतोय तो टी पॉईंट बोलला जातो ह्याला. इथून तुम्ही इकडे राईट साईडला गेला डायरेक्ट तुम्हाला अटल सेतू कनेक्ट होते. म्हणजे इथून तुम्ही एक 5 मिनिटामध्ये अटल सेतूची कनेक्टिव्हिटी भेटते. मुंबईमध्ये जर जायचं झालं साधारण तुम्ही इथून एक 25 ते 30 मिनिटामध्ये तुम्ही मुंबईमध्ये जाताय. आणि इकडे खाली लेफ्ट साईड बघा गोवा हायवे वगैरे पलस फाटा वगैरे जातो. आपण जसं जसं पुढे जाईल तसं तसं आपण बघतच जाऊ. ओके, आपलं जे आपण सॅम्पल फ्लॅट बघायला आलो आहे तर इथे समोर पनवेल स्टेशन आहे आणि त्यांनाच विचारूया पनवेल स्टेशनपासून किती अंतर आपलं हे? हा जो जंक्शन बघाल तर हा पलसपे फाटा बोलला जातो ह्याला. हे काय पळसपे फाटा बोलला जातं ह्याला. हां, इकडे तुम्ही आतमध्ये गेला तुम्ही पनवेलमध्ये जाता. इकडे ह्या साईडला गेला तर खाली तुमचा गोवा हायवे असेल. आणि हा आपला जो रोड गेला तो खाली ओल्ड मुंबई पुणे हायवेला कनेक्ट करतो. हा एक मोठं जंक्शन बनतं. जसा कलंबोली सर्कल होता तसा हा पळसपे फाटा एक तिसऱ्या मुंबईचं मोठं जंक्शन बनतंय. त्यामध्ये तुम्ही नियर बाय बघू शकता रिलायन्स सारखा मोठा स्मार्ट पॉईंट आहे. इकडे त्याच्या अपोजिटला बघाल तर डीमार्ट येतं. सगळे मोठमोठे ब्रँड्समध्ये बघाल तर पाठीमागे मॅरेथॉन नेक्झॉनचा ब्रँड गेला. त्यानंतर साई वर्ल्ड सिटी असेल. पुढे गेलं की तुम्हाला हिरणंदाने असेल, वाधवा सिटी, गोदरेज सिटी, नवी मुंबईतले जेवढे मोठे मोठे ब्रँड आहेत सगळे तुम्हाला पलसपे फाट्यावरती बघायला भेटतील. आता कारण की पलसपे फाटा आता सगळ्यात जास्त हायलाईट होतो कारण की येणारी कनेक्टिव्हिटी, रोडची कनेक्टिव्हिटी आणि डेव्हलपमेंट बघायला अशा पद्धतीने. आता हे समोर जो ब्रिज दिसतो आपल्याला तो ब्रिज कोणता आहे? आता हा समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतोय हा आपला कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. म्हणजे ज्या पनवेलपासून ज्या ट्रेन इकडे कोकणमध्ये जातात ना त्याचा ब्रिज आहे. आता सध्या याच्यावरून पॅसेंजर वगैरे धावतात. पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला इथे लोकलची कनेक्टिव्हिटी पण भेटून जाईल. कारण की सोमाटणे स्टेशन बघाल तर आता ऑलरेडी पॅसेंजर वगैरे थांबतात तिथे. जी आपली रोहादिवा लाईन चालते ना त्याच्या पॅसेंजर सगळ्या सोमाटणेवरती थांबतात. आपल्याला ह्याची पण कनेक्टिव्हिटी आहे. त्यानंतर जी कर्जत लाईन आता म्हणजे ऑलमोस्ट काम बघाल तर 90-95% त्यांचं काम पण झालंय म्हणजे कर्जत लाईनचं. ती पण येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये ती चालू होते. तुम्हाला तिथं चिखले स्टेशन असेल आणि भिंगार स्टेशन असेल ह्या दोन्हीची कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे तुम्हाला इकडे लोकलची पण कनेक्टिव्हिटी भेटते. आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट बघाल तर आपला ओल्ड मुंबई पुणे जो आहे यामधून एक MMC नावाचा रोड गेला. MMC म्हणजे मल्टी मॉडल कॉरिडॉर. भारतातला हा सगळ्यात मोठा 126 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे. ह्याची आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटणार. हा साधारण बघाल तर 1.5 ते 2 वर्षामध्ये वर्किंगमध्ये होऊन जातोय. यामध्ये तुम्हाला मेट्रोचा प्लॅन वगैरे सगळा सँक्शन झाला आहे. हा रोड तुमचा विरारवरून अलिबाग साईडला जातोय. ह्याची पण तुम्हाला कनेक्टिव्हिटी आहे इथे. आपलं जिथे आपण सॅम्पल फ्लॅट बघतो आहे तिथे बाजूला बघा बाहेर बघा रिक्षा स्टँडसुद्धा आहे. जर तुम्हाला रिक्षाने प्रवास करायचा असेल तर इथे रिक्षा अवेलेबल आहे. सर आता बघा आम्ही सॅम्पल फ्लॅट बघायला जिथे आलो आहे ना तिकडचं तुम्हाला आजूबाजूचं सर्व लोकेशन्स दाखवतो. म्हणजे कसं दिसतंय कुठे काय आहे ते. इथे एक आपल्याला बिल्डिंग दिसते आणि इकडे सगळे शॉपसुद्धा आहेत. आणि इथे सर्व शॉप्स आहेत. मला वाटतं दुपारचे ते बंद असतील पण सर्व शॉप दिसतात आहेत. आणि इकडे सर्व वस्ती आहे बघा सर्व. या सर्व बिल्डिंग इथे आपल्या पाठी बिल्डिंग आणि
समोर पण सर्व बिल्डिंग दिसतात. आता आपण आपल्या साईटवर आलोय, तर तुम्ही जरा आम्हाला माहिती द्या इकडची. ओके, आता साईडबद्दल बघाल तर ते आपण ऑलरेडी म्हणजे 3 फेजचं काम केलं आहे. म्हणजे अराउंड बघाल तरी 750 ते 800 घरांना आपण इथे विथ ओसी पोझिशन दिले, जिथे लोक वगैरे राहतात. सगळ्या गोष्टी सुखसुविधा आहेत जवळ, म्हणजे शॉप्स वगैरे दिलेत आपण. त्यानंतर मार्केट वगैरे सगळं नियर बाय आहे. नंतर आता आपण हे अंडर कंस्ट्रक्शनमध्ये आपण 4थी फेज पण लॉन्च केली आहे इथे. बघाल तर टोटल 4 टावर आहेत, जी प्लस 7 माळ्यामध्ये कंस्ट्रक्शन करतोय. वरती सोलर सिस्टीम वगैरे दिले, आतमध्ये लिफ्ट दिले. अशा पद्धतीने आपण हा 4 बिल्डिंगचा प्रोजेक्ट बांधतोय. आणि 1 BHK 2 BHK कसं? 1 BHK 2 BHK ऑप्शन आहेत आपल्याकडे. 1 BHK बघायला अराउंड आपल्याकडे 30 लाखापासून चालू होतो. 30 लाखापासून 1 BHK 30 लाखापासून चालू होतो. सर्व नॅशनल बँकेतून आपल्याला लोन होतं. आणखी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपली ही लिगल प्रॉपर्टी, म्हणजे MSRDC रेरा रजिस्टर प्रॉपर्टी. त्यामुळे आपल्याला SBI पासून सर्व बँक इथे लोन वगैरे देतात. पार्किंगसाठी पण आपण भरपूर असा मोठा स्पेस दिला आहे. खालती ग्राउंडला पार्किंग असेल, म्हणजे पूर्ण बिल्डिंगच्या मध्ये बघाल तर मध्ये पार्किंगची जागा दिली. आणि सगळ्यात प्लस पॉईंट येतो आपल्या जस्ट प्रोजेक्टच्या बॅक साईडला बघाल तर एक गव्हर्नमेंटचं लेक आहे. त्यामध्ये तुम्हाला लेक व्ह्यू सारखा पण पाठीमागे भेटू शकतो. हे गव्हर्नमेंटचं लेक आहे. ओके, ते लेक व्ह्यू तुम्हाला पण इथे भेटू शकतो. माझ्याकडे जे प्रश्न मी तुम्हाला विचारतो, हे अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडी टू मूव्ह बद्दल मला जरा सांगा तुम्ही. ओके, आता अंडर कन्स्ट्रक्शन आणि रेडी टू मूव्हबद्दल जर बघाल तर अंडर कन्स्ट्रक्शन कसं असतं, आता आपण कसं घर घेतो, घरामध्ये कसं जास्त करून लेडीजचा प्रेफरन्स असतो की मला 3रा माळा पाहिजे, 4था माळा पाहिजे. तर तुम्ही जर रेडीमध्ये गेलात तर रेडीमध्ये जो माझ्याकडे अवेलेबल असेल मी तोच तुम्हाला देणार. आणि दुसरं म्हणजे आपण मराठी माणूस, सर्वसामान्य माणूस, आपलं कसं असतं एक वास्तुशास्त्रानुसार घर असावं. मराठी माणसांचा आपलं हा सगळ्यात मोठं हे की वास्तुशास्त्रानुसार घर असावं. हे आपल्याला फक्त अंडर कन्स्ट्रक्शनमध्येच बघायला भेटेल. कारण की रेडीमध्ये गेलात तर बऱ्यापैकी कस्टमर येतात, व्हिजिट्स वगैरे करतात, बऱ्यापैकी प्रोजेक्ट सोल्ड आउट होतो. राहतात शेवटचे लास्टचे 1-2-3 फ्लॅट राहिलेले असतात. त्यामध्ये तो असतो एक ग्राउंडला किंवा असतो त्याचं की फेसिंग चुकीचं असतं, किचनच चुकीच्या साईडला बांधतं आहे. अशामध्ये हे फ्लॅट असतात. तसं तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनला गेला तिकडे प्राइसिंगमध्ये पण तुम्हाला फरक भेटतो. आणखी दुसरं म्हणजे पाहिजे ती फेसिंग असेल, आणि जसं आपण वास्तुशास्त्रानुसार बघतो की बाबा किचन ह्या बाजूला असावं, आपलं हॉल या बाजूला असावं. ह्या सगळ्यात आपल्या ज्या म्हणजे त्या अंडर कंट्रोलमध्ये तुमच्या फुलफिल होतील अशा पद्धतीनं. अजून एक विचारायचं आहे की समजा आम्हाला लोन करायचं झालं तर कशी हेल्प होऊ शकते इकडे? आता लोनसाठी बघाल तर आपली म्हणजे इन हाऊस टीम आहे. तुमचं सगळ्या गोष्टी म्हणजे तुमच्या बुकिंगपासून तुमचं लोन करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण इन हाऊस टीममध्ये करतो. म्हणजे आपले ऑलरेडी बँकर्स वगैरे असतात ऑफिसमध्ये. तुमची बुकिंग झाल्यानंतर सगळा पुढचा प्रश्न म्हणजे लोन वगैरे करून देण्यापासून सगळं आपणच बघतो ऑफिसमध्ये. सर्व तुमच्याकडे फॅसिलिटी आहे? SBI पासून सर्व बँक आपल्यासाठी टायअप आहे. ओके, पाण्याचं वगैरे काय सोय? पाण्यात आता बघाल तर आपण MJPचं पाणी असेल, MIDCचं पाणी असेल. नवी मुंबईला बऱ्यापैकी मोस्टली मोरबे डॅमचं पाणी येतं. तेच आपण आता इथे MJPचं असेल आणि मोरबे डॅमचं पाणी अवेलेबल करून देतोय. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीमध्ये MSEBची लाईट वगैरे आहे. सगळ्या गोष्टी मार्केट वगैरे जवळ. मार्केट आता येताना आपण बघितलं असेल बाहेर आपल्या म्हणजे फळभाज्या वगैरे असतील, चिकन मटन शॉप्स असतील, हॉस्पिटल वगैरे असेल, मेडिकल असेल, सगळे शॉप्स वगैरे बाहेर चालूच आहे. त्यानंतर तुमचं ट्रान्सपोर्ट बघाल तर बाहेर रिक्षा स्टॉप पण होता. साईडपासून तुम्ही जस्ट 1-2 मिनिटं वॉकेबल बाहेर गेलात तर तुम्हाला डायरेक्ट रिक्षा स्टॉप आणि बस स्टॉप पण भेटतोय तिथे. अशा म्हणजे असं काय लांब कुठे जायची गरज नाही, जवळच आहे. पाण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. चला आपण सॅम्पल फ्लॅट तर बघूयाच, पण मला अजून एक प्रश्न आला की इथे जर आपण फ्लॅट घेतो तर आपल्या मुलांसाठी स्कूल कॉलेजची कुठे काय सोय आहे? नक्कीच. आता बघाल तर हा जो एरिया येतो हा नवी मुंबईतला बऱ्यापैकी पलसपेच्या पुढे आला तुम्ही एज्युकेशनल हब आहे सगळा. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं हॉस्पिटल असेल जस्ट आपल्या प्रॉपर्टीपासून एक 5 मिनिटच्या वॉकेबल डिस्टन्सवरती. त्यानंतर वेलपटचं स्कूल असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल पण इथे दिलं त्यांनी. त्यानंतर तुम्हाला बघाल संजीवनीचं हॉस्पिटल म्हणून येतं. म्हणजे हा एरिया पूर्ण तुमचा एज्युकेशनल हब आहे. म्हणजे इथून तुम्ही प्रोजेक्टच्या एक जस्ट 5 मिनिटं वॉकेबलवरती गेला तुम्हाला स्कूल कॉलेज असेल, बसेस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोजेक्टच्या नियरबायमध्येच भेटतात. ओके, म्हणजे या सर्व फॅसिलिटीज पण आहेत जवळ सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे. माहिती आपण घेतली, अजून पण माहिती घेणार आहे, पण त्या अगोदर आपण एक सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया की फ्लॅट कसं दिसेल. आपण आता जो बघतोय तो 1 BHK. ओके, एंटर करूया आपण. एंटर गेल्या बघा एवढं मोठं हॉल आहे आणि हॉलमध्ये माणसं काय बघतात एरिया. तर इथे डायनिंगसाठी पण प्रॉपर एरिया आहे, फर्निचरसाठी पण, आणि भरपूर मोठं आहे. आणि त्यासोबतच आपल्याला इथे बघा एक मोठी बाल्कनी दिसते आहे आणि व्ह्यू चेंज होणार कारण आपला हा सॅम्पल फ्लॅट आहे. जिथे ॲक्च्युअल आपण दाखवला तिथे तुम्हाला जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये घेता तर तुम्हाला एक आवडीनुसार व्ह्यू मिळेल. बरोबर आहे ना? तर बघा बाल्कनी पण भरपूर मोठी आहे, भरपूर मोठी, म्हणजे बसण्यासाठी पण एक छान होऊ शकतं. हे जर आपलं बाल्कनी विथ हॉल. ओके, त्यानंतर आता आपण समोर बघूया की कसं काय कन्स्ट्रक्शन होणार आहे ते आपलं. तर तुम्ही राईट साईडला गेलात तर आपल्या इकडे अरे वा दोन्ही साईडला किचन आहेत. हां, म्हणजे महिलांसाठी चांगलं आहे.
की स्पेशियस होईल. आणि त्यासोबतच आपल्याला समजा वॉशिंग मशीन ठेवायची असेल तर आपले अजून एक बाल्कनी दिली म्हणजे व्हेंटिलेशन पण चांगलं होईल. किचनला पण बाल्कनी. आणि जर तसंच आपण गोल फिरलो इथे बघा किचनचे टाईल्स व्यवस्थित आहे. जर हे कॉमनमध्ये त्यांनी एक वॉशरूम दिलेलं आहे जे कॉमोड फॅसिलिटी आहे, सर्व बेसिन आहे. म्हणजे जर आपले बेडरूममध्ये नाही जायचं असेल तर किचन आणि हॉलमधले डायरेक्ट आपले या वॉशरूममध्ये जाऊ शकतात. ओके, आता आपण आपला बेडरूम बघूया. येस, बेडरूम पण छान आहे. एक सेक्शन त्यांनी व्यवस्थित वेगळा दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही एक कस्टमाइज कबोर्ड करू शकता तुमच्या हिशोबाने. आणि त्याला अटॅच वॉशरूम आहे म्हणजे बेडरूमसाठी सेपरेट, जसं आपलं रेग्युलर असलंच पाहिजे तसं कॉमोड फॅसिलिटी आहे. आणि बेडरूमला पण बाल्कनी दिलेली. येस, आणि लांबून जर तुम्ही बघाल तर एकदम मोठं आहे बघा. म्हणजे दोन्ही हॉलला पण बाल्कनी आहे आणि बेडरूमला पण. 2 bathrooms. येस, आणि सर्व बाल्कनी तसंच आहे, एकदम व्यवस्थित आहे. आणि आम्ही जसं फिरतोय तसं मोठं वाटतं, असं कंजेस्टेड वाटत नाही ते. येस, हा आपला 1 BHK. तसंच आपल्याकडे 2 BHK पण अवेलेबल आहे का? 1 RK पासून 1 BHK असेल, 2 BHK 3 BHK सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. सर्व अवेलेबल आहेत ना. आता आपण हा जो सॅम्पल फ्लॅट बघितला आपण 1 BHKचा बघितला ना, आम्हाला थोडीशी कॉस्टिंग सांगा ना, म्हणजे त्यांचं क्लिअर होईल की कितीला काय अवेलेबल आहे ते. 1 BHK आपल्याकडे जर बघाल साधारण 30 लाखापासून चालू होतात. डिपेंड्स अपॉन एरिया. तसं तुम्ही एरिया मोठा घेत जाईल तसं आपल्याकडे त्याची प्राइसिंग वगैरे वाढत जाते. आणि हे आपलं ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज असतं 30 लाखामध्ये. हे 1 BHKचं सांगताय ना. जसं 2 BHK घेतलं की वाढणार आणि 1 RK थोडंसं अजून कमी असतं. आपल्याकडे साधारण 40 लाखापासून चालू होतो आणि 3 BHK मध्ये गेला साधारण 64 लाखला आपला 3 BHK जातो. ओके, म्हणजे हे प्राइस रेंज अशी स्टार्ट रेंज आहे. जसं एरिया वाढत जातील तशी प्राइसिंग वाढत जाते त्याची. ओके, चालेल. आणि फ्लॅटसोबत आपल्याला काय काय अम्युनिटीज मिळतात? अम्युनिटीजमध्ये बघाल तर तुम्हाला एक चिल्ड्रन्स एरिया मिळेल, जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, त्यानंतर एक टेम्पल असेल, त्यानंतर तुमचं बघा पार्किंगचा एरिया असेल, 24 hours लाईट असेल, त्यानंतर वॉटर असेल, लिफ्टला जनरेटरचं बॅकअप असेल, CCTV, सगळ्या बेसिक ॲम्युनिटी आपण या टाउनशिपमध्ये प्रोव्हाइड करतो आपण. इथे बघा आपल्याला सेंट वेल्फ्रेस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजसुद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ नर्सिंग इथे तुम्ही बघू शकता. बघा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ. आता आपल्याला इकडे हा एअरपोर्ट दिसतोय ना. आता इकडे तुम्हाला दिसतंय हे नवी मुंबईचं बनणारं दिवा पाटील एअरपोर्ट. दिवा पाटील एअरपोर्ट. एअरपोर्ट बघाल साधारण 3,500 हेक्टरमध्ये एअरपोर्ट आहे. एअरपोर्टबद्दल आता आपल्या सर्वसामान्यांना एअरपोर्टचा उपयोग काही जास्ती नाही, बट एअरपोर्टमुळं काय होतं, साईडचं जे आजूबाजूचं तुमची जी कनेक्टिव्हिटी असेल, ॲप्रिसिएशन असेल, हे एअरपोर्टमुळं मिळतं. आपल्या प्रोजेक्टपासून आता एअरपोर्ट जर बघाल साधारण 15 मिनिटच्या अंतरावरती आहे. त्यामुळे तुमच्या आपल्या आजूबाजूच्या भागातली कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग होणार अजून आणि ॲप्रिशिएशन पण चांगल्या पद्धतीने होणार आहे या भागामध्ये. आता बघा आम्ही सर्व बघून आलो आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं, तर आम्हाला प्रश्न काय की इथे बुकिंग अमाऊंट काय? साधारण बुकिंग अमाऊंट जर बघाल तर 21,000 पासून आपली बुकिंग अमाऊंट चालू होते. ह्यामध्ये 21,000 बुकिंग अमाऊंट झाली, 10% डाऊन पेमेंट आणि 90% सर्व नॅशनल बँकेतून आपण लोन करतो. ओके. आणि काही आता गणेश फेस्टिवल येतोय किंवा शेतात सण येतात आहेत तर काही डिस्काउंट्स आहेत? आता ऑफर्समध्ये जर बघा तर आपले आता गणेश फेस्टिवलच्या आपल्या ऑफर्स वगैरे पण चालू आहे. स्पॉट बुकिंगवरती ऑफर्स वगैरे देतो आपण. त्यानंतर जे कस्टमर 1 शॉटमध्ये पेमेंट करतात त्यांच्यासाठी पण आपण खास आकर्षक अशी भेटवस्तू वगैरे डिस्काउंट स्वरूपामध्ये आपण ते प्रोव्हाइड करतो आपण. इथे जर यायचं झालं आमच्या व्ह्युअर्सला तर इथे कुठे यायचं हे? ओके, आता आपलं यायचं असेल व्हिजिटसाठी वगैरे तर आपलं ऑफिस बघा जर एक खांदेश्वरला ऑफिस येतं माझं. खांदेश्वर स्टेशनपासून एक 5 मिनिटच्या अंतरावरती. आपली जी साईट चालू आहे ती पनवेलमध्ये येते. ओके, आम्ही व्हिजिट केलं, त्यासोबत आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवलं. लोकेशन छान आहे, कन्स्ट्रक्शन छान आहे, रूम स्पेशियस होते, सर्वांना बाल्कनी जसे दाखवले तसेच सर्व आहेत बरोबर. लोकेशन्स बघितले आणि आता ज्यांचे सोल्ड आउट आम्ही प्रॉपर्टीज पण बघितले, तर तिथे रहिवासी आहेत आणि कनेक्टिव्हिटी बघितली, सोबतच डीमार्ट बघितलं, म्हणजे आपल्या जे जनरली लागू शकतं. तुम्ही सुद्धा इथे या, सर्व चेक करा आणि एक व्हिजिट द्या त्यांना. व्हिजिट दिल्यावरती तुम्हाला क्लिअर होतील आणि माहिती द्यायला इथे भरपूर त्यांचा स्टाफ आहे, सर आहेत किंवा त्यांचे भरपूर स्टाफ आहे, ते तुम्हाला पूर्णपणे माहिती देतील आणि सर्व माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे.